सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेदरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जातील सूचक असलेल्या पंढरपूर येथील नगरसेवक नागेश भोसले यांच्या स्वाक्षरीबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. संबंधित स्वाक्षरी खोटी असल्याचा दावा करण्यात आल्याने फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी दुपारी 3 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराच्या अनुमोदकावर दबाव टाकून फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आज या ठिकाणी स्क्रुटनी होती. विधान परिषदची इलेक्शन आहे. काल आमचा कॅन्डिडेट या ठिकाणी आमचा कॅन्डिडेट आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून फॉर्म दिला. 10 अधिकृत सह्या त्या ठिकाणी केल्या होत्या आणि आज स्क्रुटनीच्या वेळेस जो एक ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील. भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला. त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटं ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे. त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा. म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे. हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. ती सही त्याची आहे, दोन्ही सह्या त्याच्या आहेत आणि आमचा पूर्णपणे फॉर्म व्हॅलिड आहे. म्हणून आम्ही कलेक्टरना ह्या ठिकाणी निवेदन केलं, आरोना आणि त्यांच्या सहकार्याने, की ही स्क्रुटनी ही पारदर्शक पद्धतीत होऊ देत. जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही. एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव, दोन्ही ज्यांनी कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर हा दबाव की एका सिग्नेटरीला इनव्हॅलिड करणं, म्हणजे किती गलिच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीत होऊ देत असं मी कलेक्टरना सांगितलं. कलेक्टरना सांगितलं तुम्ही कोणत्या पक्षासाठी सेवा नाही करत, तुम्ही देशासाठी सेवा करताय. हा भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीत निकाल द्या. 20 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाही. आता प्रेशर आणून, दबाव आणून माणूस त्या ठिकाणी फिरतो, त्याचा निर्णय बदलतो. हे गृहीत धरून, हे नवीन सर्कमस्टन्सेस आहेत. आधी कोणत्याही रूल बुकमध्ये असं लिहिलं नव्हतं. म्हणून त्या पद्धतीने चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही चौकशी करून निर्णय पारदर्शक पद्धतीत द्या आणि इलेक्शन होऊ देत. बिनविरोध नाही झाली पाहिजे, कारण का आम्ही सह्या 10 जणांच्या व्हॅलिड अधिकृत सह्या या जिल्हाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेला आहे की माझी सही बोगस आहे. काय नक्की आपली भूमिका? दोन्ही सह्या एकच आहेत. काल त्यांचं बोलणं झालं. आदित्य फत्तेपूरकरजींबरोबर ते गेले 25 वर्ष काम करतायत. लोकसभेत पण त्यांनी आमचं काम केलं होतं आणि आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड त्यांना एक प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये? 100% ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे. हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय. हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे. आता आपल्या अर्जाची स्थिती काय? आपला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे की अजून निकाल देणार आहे? निकाल द्यायच्या आधी आम्ही सगळे त्यांना भेटलो. आमचं हिअरिंग पण त्या ठिकाणी झालंय आणि एवढीच अपेक्षा, आता अपेक्षाच करू शकतो कलेक्टरकडून. एक आशेचं किरण आपल्याकडे ह्या देशाचे अधिकारी आहेत जे पारदर्शकपणे होऊ शकतात. ते देश सेवा करतात, ते कोणत्या पक्षाची सेवा करत नाहीत. याचा भान सगळ्या अधिकाऱ्यांनी ठेवा. दुसरीकडे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करताना काँग्रेस उमेदवाराला सूचक मिळणेही कठीण झाले आहे.
ज्यांनी सूचक म्हणून नाव दिले त्यापैकी एकाने खोटी स्वाक्षरी केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती ढासळलेली असून त्यांच्या खोटारडेपणाचे हे आणखी एक उदाहरण आहे अशी टीका केली. काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत तेही मिळणं कठीण होतं. 10 घरी जाऊन कसे बसे 10 जोडणी केली, त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली. आता खोटी सही करणारा अर्थात घेतली. आता भाजपचं काय सांगा बरं, एकूण काय 8-9 अर्ज झाले, त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्याच्या. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे, त्यांच्याकडे माणसंही नाही, सहकार्याला माणसं नाही. आता ही उद्विग्नता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना, त्यामुळे हे असलं त्यांचं नाटक सुरू आहे. खासदार इथं नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ दिले असते ना, त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती. कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे, एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5वी संख्या जात नाही, सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालंय. खासदारांना हे जरी प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तरी ही वेळ काँग्रेसवर आली नसती. आता भाजप चर्चावर पण आक्षेप घेण्यात आलाय, शिवसेनेच्या नेत्यांनी हा आक्षेप घेतलाय. नाही, त्यांनी फॉर्म जो भरलाय त्यांनी अपक्ष म्हणून भरलाय आणि त्या बाबतीत निर्णय आमचे वरिष्ठ घेतले. कारण ज्या महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे. आमचे आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आमचे उमेदवार आहेत आणि महायुतीला आम्हाला भारतीय जनता पार्टीला सुटली म्हणून आम्ही ही उमेदवारी दादा, हे भरलेली आहे. आंदोलन जे आहे ते कुठेतरी अहो, त्यांना सही करायला 4 लोक, आंदोलनाला 4 लोक, काय आंदोलनाचं खोट्या सह्या. या सर्व घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून आता सर्वांचे लक्ष दुपारी होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.